दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे केली आहे। आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया रमेश हसापुरे यांनी दिली आहे। यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक देवकते, फरजाना बागवान, ॲडव्होकेट संजय गायकवाड, चिदानंद सुंटे, करण सुर्वे, विनोद रणसुरे, दत्तात्रय गजबार, देवेंद्र सोनसाखळे आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्हा काँग्रेस हाय कमिटीच्या वतीने आज 8/8/2024 रोजी आमचे तालुक्याचे नेते अशोकजी देवकते साहेब, सुंटे सर व तसेच तालुका अध्यक्ष हरीश पाटील, संजय गायकवाड साहेब, सोनसाखळे, गजबर साहेब आणि पाटील साहेब यांच्या उपस्थित आज दक्षिण सोलापूर तालुका 251 विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून आज उमेदवारीसाठी फॉर्म भरलेले आहे। काँग्रेस पक्षाचा आणि सुशीलकुमार शिंदे साहेब, माननीय महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विद्यमान खासदार परिणितीताई यांच्या नेतृत्वाखाली व तसेच धवलदादा यांच्या नेतृत्वाखाली मी आज रोजी फॉर्म भरलो। मला एक फॉर्म भरत असताना असं वाटतंय की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तमाम सर्व काँग्रेस प्रेमींना आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेत्यांना एक माझं विनंती आहे की बाबा आपल्यामध्ये अजिबात गटबाजी न होता आज आलाड बलाड एक शक्तिशाली हत्तीला जरी तिकीट दिलं आम्ही त्यांचा प्रचार करू, परंतु आपल्या काँग्रेस पक्षामध्ये आपल्या देशामध्ये आज आम्ही बघता 2 टर्म आमचे खासदार भाजपचे कोणी त्यांना बघितलेले नाही असा अवस्था भारतीय जनता पार्टी केलेली आहे। व मला भारतीय जनता पार्टीला एक चॅलेंज द्यायचं आहे की आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये 11च्या 11 आमदार आपल्याला निवडून आणायचं। पण एवढंच मी एक विनंती आहे माझ्या काँग्रेस प्रेमींना, मी एक सांगतो, आमच्या काँग्रेस सैनिकांना मी एक सांगतो की आपल्यामध्ये गटबाजी न आणता जोमाने काम करून दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कसं आमचे जास्तीत जास्त आमदार येतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा मी सगळ्यांनी विचार करून आम्ही प्रचारच्या आणि यंत्रणेच्या कामाला लागू आणि सदरू कुठलेही उमेदवार देऊ दे, आज मी पण इच्छुक म्हणून भरलो, जरी मला मिळू दे किंवा माझ्या सहकार्यांना मिळू दे, काँग्रेस प्रेमीमध्ये कोणालाही तिकीट मिळू दे, माझं काहीही हरकत नाही, त्यांचा आम्ही एक जिद्दीनं एक जोमानं प्रचार करू। एवढंच मी आज रोजी सोलापूर जिल्हा काँग्रेस हाय कमिटीच्या शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्याकडे मी फॉर्म सदर केलेले आहे आणि सर्व मला तमाम जनतेनं आणि तमाम काँग्रेस प्रेमींना सांगायचंय की येणाऱ्या विधानसभेला आम्ही जोमानं प्रचार करून काँग्रेस प्रेमींना आणि काँग्रेस उमेदवारांना आम्ही निवडून आणू, एवढंच मी सांगतो। जिल्हा उपाध्यक्ष फरजाना बागवान, आपले 251 मतदारसंघातून दक्षिण सोलापूर मधून रमेश हसापुरे यांना थांबले। आपले साहेबांना आम्ही पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस बॉडी मधून सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा देत आहोत। साहेबांना आम्ही पूर्ण दक्षिण सोलापूर मध्ये सगळेजण आम्ही सपोर्ट म्हणून आहेत। आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक श्री रमेश हसापुरे यांनी आज काँग्रेस कमिटीकडे 251 सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे। तर विशेष म्हणजे रमेश हसापुरे हे 2009 मध्ये इलेक्शन लढलेलं आहे, विधानसभा मतदारसंघातून इलेक्शन हे लढलेलं आहे। तर सर्वसामान्यपणे कधीही फोन केलं
कधीही काही जरी झालं तरी देखील त्या ठिकाणी रात्र असो दिवस असो रात्रंदिवस झटणारं व्यक्तिमत्व आहे. तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व हे लोकांच्या कल्याणासाठी सतत आतापर्यंत काम करत आलेले आहेत. तर अशा उमेदवारांच्या पाठीशी सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आहे की बाबा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश हसापुरेंचं नाव या ठिकाणी यायला हवं आहे आणि त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळावं असं असंख्य कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी भावना आहे. तर त्या आग्रहास्तव आणि भावनेखातर त्या ठिकाणी आज रमेश हसापुरे जिल्हा संघटक म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी आज चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. तसंच माझं एक आव्हान आहे की अशा एक सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा एक नेतृत्व, तरुण एक नेतृत्व आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी झटत असलेल्या एक नेतृत्वाच्या पाठीशी सर्व जनता त्या ठिकाणी उभं राहावं असं मी माझ्या वतीनं आवाहन करतो. आज रोजी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटक रमेश हसापुरे साहेब उमेदवारी वारच भरलेला आहे. तरी मी त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्याची आर्थिक शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील वाटचालीस आर्थिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.